नमस्कार शेतकरी बंधूंनो प्रचंड उन्हाळ्यामध्ये आपल्या कोंबड्यांची काळजी आपल्याला नेमकं कशी घ्यायची आहे तर बघू शकता. आता भरपूर असं ऊन पडत आहे आणि माझ्या शेडवरती आहे ना पत्रा नाही बरं का, तळ्याचा बारदाना आहे, कडक बारदाना आहे आणि मोठा बारदाना आहे. आता भरपूर असे शेतकरी कोंबडी पालन करतात आणि त्यांचं कोंबडी पालनाचं शेड पत्र्याचं असतं. पण भरपूर जेव्हा उन्हाळा सुरू होतो ना तेव्हा आपल्याला पत्र्यावर वाडे, नारळाच्या पाण्याटा असं काही ना काही टाकावंच लागतं. कमीत कमी 3 ते 4 महिने. शेतकरी बंधूंनो बघू शकता, हे जे शेड आहे ना हे प्रचंड उंच आहे, याच्यातून झाळ्या कमी लागतात. पण ज्या शेडमध्ये माझ्या कोंबड्या आहेत ना, ह्या बघा ह्या शेडमध्ये याची हाईट आहे ना थोडी कमीच आहे बरं का. तर हा पेपर तापतो, शेड नेट तापतं आणि एक साधारण 2-2.5 तास दुपारी ना कोंबड्यांना त्रास होतो. तर शेतकरी बंधूंनो आपण गाडी भरून नारळाच्या आहे ना फांट्या आणलेल्या आहे. आता मी काय करणार आहे, शेतामध्ये जाणार आहे आणि ऊसाचं पाचट घेऊन येणार आहे. सुरुवातीला ह्या कागदावर आहे ना ऊसाचं पाचट ठेवणार आहे आणि वरतून नारळाच्या फांट्या हे ठेवणारच आहे. शेतकरी बंधूंनो गावरान कोंबडी पालन करत असताना उन्हाळ्यात आहे ना कोंबड्यांची काळजी घेतलीच पाहिजे. जसं की आता हे बघा, ही जी जाळी आहे ना आपली उन्हाळ्यामध्ये हवा खेळती राहिली पाहिजे. आता मी काय करू शकतो, याच्यावरून आहे ना पोत्याचा बारदाना पण आणून टाकू शकतो. पण पोत्याचा बारदाना बनवायला आणायला त्याला खर्च असतो. आपण शेतकरीच आहोत, आपल्या शेतामध्ये ऊसाचं पाचट, नारळाच्या फांट्या असतात. तर त्याच्यामुळे आहे ना कमी खर्चामध्ये उन्हाळ्यात आपल्या कोंबड्यांचं आपल्याला संरक्षण करायचं आहे. उन्हाळ्यामध्ये शेड हे पॅक करत नका जाऊ, असं शेड पॅक करायचं नाही. चारी बाजूने आपल्याला हवा खेळती पाहिजे. बघू शकता सकाळी सकाळी किती आपल्या शेडमध्ये सावली आहे. चारही साईडने तुम्ही रिकामच शेड ठेवा, तर प्रचंड वारा आला पाहिजे शेडमध्ये आणि प्रचंड वारा ह्या साईडने निघून गेला पाहिजे. किती गरम उष्णता जरी आली शेडमध्ये त्याला काही होत नाही. फक्त वरून आपल्याला पाचट आणि नारळाच्या फांट्या टाकून घ्यायच्या आहे. शेतामध्ये असं पटांगणामध्ये जर शेड असेल ना, तुम्ही काय करा, त्या साईडने ना शेड नेट बांधा किंवा पोत्याचा बारदाना शिवून घ्या. म्हणजे जे येणाऱ्या मोठ्या झाळ्या आहेत ना गरम, त्या थांबतील आणि तिथंच कंट्रोल होतील. आपण AC पेक्षा थंडगार करणार आहोत आपलं शेड. भरपूर अशा झावळ्या निघल्या आहेत आपल्या, हे बघू शकता. असं हा खालचा भाग आपण तोडून घेतलेला आहे, कारण की आपल्याला वजन नाही करायचं जास्त. पत्रेव म्हणा, बारदानेव म्हणा, अशा सर्व झावळ्या तोडून घेतल्या आपण. कारण की हा भाग आहे ना हा जाडा असतो, याने वजन तयार होऊ शकतं, आपल्याला टाकता नाही येऊ शकत ह्या फांट्या. त्याच्यामुळे हे तोडून घ्यायचं आहे आणि फक्त आपल्याला एवढी झावळी वापरायची आहे. मी शेतकरी बंधूंनो प्रत्येक उन्हाळ्यामध्ये ही स्कीम राबवत असतो. त्याच्यामुळं माझ्या कोंबड्या आजारी पडत नाही, कोंबड्यांना आजार येत नाही, कोंबड्यांना उष्णता तयार होत नाही. मी दरवर्षी हेच काम करत असतो. आणि उन्हाळ्यामध्ये जे आपलं पत्र्याचं घर असतं ना, आपल्या पत्र्याच्या घरावर पण तुम्ही हा प्रयोग करत जा. ऊसाचं पाचट टाकत जा, नारळाच्या फांट्या टाकत जा. बघू शकता शेतकरी बंधूंनो, एक गाडी पाचटाची आणलेली आहे आपण आणि एक गाडी नारळाच्या फांट्या आणलेल्या आहेत. आता माझ्या शेडवरती दोऱ्या आहेत, त्या दोऱ्या सोडून घेतो. सुरुवातीला पाचट टाकतो आणि पाचट उडू नये म्हणून त्याच्यावर नारळाच्या झावळ्या टाकतो. शेतकरी बंधूंनो जर आपण असं केलं ना, आपलं कोंबडी पालनाचं शेड आहे ना दुप्पट AC होणार बरं का. AC लावायची सुद्धा गरज नाही उन्हाळ्यात. इतका गारवा तयार होणार आपल्या कोंबडी पालनाच्या शेडमध्ये. तर चला आपण प्रथम सर्व दोऱ्या सोडून घेऊया. अशा दोऱ्या सोडून घेऊ सुरुवातीला. शेतकरी बंधूंनो बघू शकता, आपण एक स्टूल घेतलेला आहे आणि आपण आपल्या शेडवर न जाता पाचट टाकत आहोत, नारळाच्या झावळ्या टाकत आहोत. असा एक बांबू घ्यायचा आहे आणि आपल्याला हे पाचट असं पसरून घ्यायचं आहे. बघू शकता ह्या पद्धतीने. आता हे पाचट उडू नये म्हणून काय करायचं, हे बघू शकता. बघू शकता शेतकरी बंधूंनो, पाचटाचा एवढा थर दिला आणि त्याच्यानंतर एक एक झावळी टाकलेली आहे. अगदी 4 बोटाचा जरी लेअर तयार झाला ना आपल्या सापरावर, कोंबड्यांना अजिबात उन्हाळा जाणवणार नाही. हे बघू शकता, पाचट खाली ठेवलं आणि त्याच्यावर अशा झावळ्या टाकून घेतल्यात आपण. आणि पुढं सुद्धा आपल्याला असंच काम करायचं आहे. सुरुवातीला पाचट टाकायचं आणि नंतर अशा झावळ्या टाकून घ्यायच्या आहेत. टाकायचं काम करू शकता. आपलं काम पूर्ण होत आलेलं आहे. असं मला वधी दिले बांबू, पाच शेडवरती जायची गरज नाही पडली. या साईड बांबू आणि शेतकरी बोलून आपल्या शेडमध्ये अंधारच पडला बरं का. इतकं गार लागलंय ना आता कोंबड्यांना. कष्टाशिवाय पर्याय नाही.
कष्टाशिवाय पर्याय नाही आणि मेहनतीशिवाय फळ नाही. तुम्हाला असे भरपूर जण माहिती देतात की उन्हाळ्यात कोंबड्यांचं संरक्षण कसं करायचं उन्हापासून, पण काहीच कोणाचं काय ऐकू नका. मी ज्या पद्धती तुम्हाला सांगितलं, पाचड घेऊन या, नारळाच्या फांट्या घेऊन या आणि तुमच्या शेडवर पत्रे जरी असतील आणि किती हाईट असू द्या, उन्हाळ्यामध्ये पत्र्याची किती जरी हाईट असली ना, उन्हाळ्यात 3 महिने आपल्याला एवढं कष्ट घ्यावंच लागतं. थोडंसं पाचड आणि नारळाच्या फांट्या झालं. आता आपल्या बांबूचं काम आता झावळ्या टाकून घेऊ. आम्ही जाऊ. तर चला शेतकरी बंधूंनो, मी आज जे कोंबड्यांना उन्हाळ्यामध्ये संरक्षण केलेलं आहे उन्हापासून, ते तुम्हाला नक्कीच पटलं असेल. आणि आपलं काम एकदम जुन्या काळातलं असतं. आपले आई वडील, आजी आजोबा पंजोबा जे होते ते उन्हाळ्यामध्ये जसं संरक्षण करायचे ना त्यांच्या कोंबड्यांचं, तसंच मी व्हिडिओ बनवत असतो आणि आपलं काम अगदी इमानदारीचं असतं. तर चला शेतकरी बंधूंनो, आजचा व्हिडिओ तुम्हाला आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा, आपला व्हिडिओ जास्तीत जास्त शेअर करा आणि कोंबड्यांसाठी आपण सुविधा कशी केलेली आहे उन्हाळ्यासाठी ती एकदा कमेंटमध्ये नक्की कळवा. तर चला अशाच एका नवीन माहितीमध्ये भेटूया. तोपर्यंत धन्यवाद.